करती त्याचे पाय माझ्या चित्ती वाचे वदिता शिवनाम दयान बांधी क्रोध काम विठ्ठल प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा आणि उत्कृष्ट असा मार्गदर्शन करणारा तुम्हा सर्वांच्या परिचयाचा पाठांतराचा हा अभंगाचा आपण सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये स्वामी मंदाकिनी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम जपयज्ञ आणि या अखंड हरिनाम जपयज्ञामधील श्री क्षेत्र टाकेश्वर शिव मंदिर रोकडपाडा या ठिकाणी हे अखंड हरिनाम जपयज्ञ चालू आहे. वर्ष 17वे आणि या 17व्या वर्षामधील आजची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अज्ञान बालकाकडे आली हे मी माझं परम भाग्य समजते. तसेच माझे गुरुवर आदरणीय हरिभक्त पारायण भागवत महाराज यांच्या कृपेने व तसेच माझे वडील यांच्या कृपा आशीर्वादाने व तसेच माझ्या आई यांच्या कृपेने व तसेच इथे बसलेले सर्व श्रोते मंडळी गायन वृंदक असतील पखवाज वादक असतील हार्मोनियम वादक असतील यांच्या कृपेने मी आज या जागेवरती उभी आहे. तसे तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल या ठिकाणी अभंग आपण ज्ञानी महात्म्यांचा घेतलेला आहे. कुणाचा घेतलेला आहे? नाथ महाराजांचा. बघा नाथ महाराज त्या ठिकाणी निष्ठावंत विष्णू भक्त आहेत. बघा कार्यक्रमाचं आयोजन काय नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की मी काही लांबची नाही ह्याच गावातली आहे. बघा ह्या वर्षी मला लग्न करून ह्या गावामध्ये आणलं. गावकऱ्यांनी सांगितलं की कीर्तन करायला तुला बारी द्यायची आमच्या गावामध्ये. मला काही फार जमत नाही बरं पण नवीन आहे शिकते म्हणून तुम्ही पण मला सांभाळून घ्या कारण मला काही जास्त बोलता येत नाही. मी काही फार मोठी कीर्तनकार नाही आता सध्या शिकत आहे म्हणून तुम्ही पण मला साथ करा. विठ्ठल हरी शिव की काय आज ज्यांची शिवरात्र आहे आज नाही सॉरी उद्या ज्यांची शिवरात्र आहे ते तो देव कसा आहे की या सगळ्या देवतांमध्ये या विश्वामध्ये सगळे जेवढे देव आहेत त्या देवामध्ये भोळा देव आहे. आणि म्हणून मी अशा भोळ्या देवाचे चरण कुठे ठेवले आहेत? त्याचे पाय माझ्या चित्ती त्याचे पाय माझ्या चित्ती आणि या भगवान परमात्म्याचे चरण मी माझ्या चित्तामध्ये ठेवले आहेत माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवले आहेत. आणि या भगवान परमात्म्याचं भजन मी सतत करते माझ्या वाणीनं करते. आणि या भगवान परमात्म्याचं भजन केल्या कारणानं तयान बांधी क्रोध काम तयान बांधी क्रोध काम की काय भगवान शंकराचं भजन केलेलं आम्हाला काम क्रोध अधिकांची बाधा ही होत नाही. कुणामुळे की भगवान शंकराचं जर आपण भजन केलं तर आम्हाला कशाची भीती होत नाही. कारण पुढे नाथ महाराज म्हणतात की आपण जर भगवान शिवाचं नाम जरी घेतलं ना नाव जरी घेतलं तर आपल्याला 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. किती 4 पुरुषार्थ प्राप्त होतात? नाथ महाराज पुढच्या पद्यामध्ये म्हणतात धर्मार्थ काम मोक्ष. आणि हे 4 पुरुषार्थ कोणकोणते प्राप्त होतात? धर्म प्राप्त होतं अर्थ प्राप्त होतं यथार्थ प्राप्त होतं आणि शेवटी मोक्ष सुद्धा प्राप्त होतं. आणि हे 4 पुरुषार्थ या भगवंताच्या नामस्मरणाने आपल्याला प्राप्त होतात. आणखीन पुढे हे जे आपण भगवंताचं नामस्मरण घेतो हे भगवंत स्वतः प्रत्यक्षामध्ये बघतात. शिव देख ता प्रत्यक्ष शिव देख ता
प्रत्यक्ष, की भगवंत हा प्रत्यक्षामध्ये बघत असतो. आणखीन पुढे नाथ महाराज काय म्हणतात शेवटच्या पद्यामध्ये, की जो माझा शिष्य आहे, भक्त आहे, त्याच्यावरती येणारं संकट, अरिष्ट असेल, काळ असेल, त्याचं निवारण हा डमरूधारी बाबा करतोय. कारण जो त्याचा भक्त आहे, शिष्य आहे, त्याच्यावरती जे काही संकट येतं, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव, निवारी कळी काळाचे भेव, की काय त्याच्यावरती येणारं संकट, अरिष्ट जे काही असेल ना, त्यांचं निवारण हा डमरूधारी बाबा करतोय. आणि म्हणून प्रत्येकानं त्याचं नाव घ्यायचंय, विठ्ठल.